नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर एक CSE व्हीएलई असाल आणि AEPSसाठी DigiPay लाईट यूज करत असाल आणि DigiPay लाईट यूज करत असताना लॉग इन करताना तुम्हाला लॉग इन फेल्ड, युजर हॅज बीन टेम्पररी डिसेबल्ड, कॉन्टॅक्ट ॲडमिन असा जर एरर पाहायला मिळत असेल तर या एररचं काय सोल्युशन आहे आणि हा एरर सॉल्व्ह कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर ज्या युजरना DigiPay लाईटमध्ये लॉग इन करत असताना असा अलर्ट मेसेज शो होत आहे, युजर हॅज बीन टेम्पररी डिसेबल्ड, कॉन्टॅक्ट द ॲडमिन. तर यांनी काय करायचं आहे, तर तुमचं DigiPay लाईट जे आहे ते जे जुनं व्हर्जन होतं त्यामध्ये तुम्हाला टेम्पररी डिसेबल करण्यात आलेलं आहे आणि आता तुम्हाला DigiPay लाईटच्या नवीन व्हर्जनमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुमचा जो CSEला रजिस्टर ईमेल ID आहे त्याच्यावर तुम्हाला नवीन जे पोर्टल आहे किंवा ॲप आहे त्याची लिंक आलेली असेल आणि त्याचा ID आणि पासवर्ड हे तुम्हाला आलेला असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता, आपण जर DigiPay लाईटमध्ये काम करत आहात व आपल्याला लॉग इन फील्ड युजर हॅज बीन टेम्पररी डिसेबल्ड, कॉन्टॅक्ट ॲडमिन अशा प्रकारे एरर मेसेज येत असेल तर खालील प्रोसेस करून आपण DigiPay लाईट ID सुरू करा. अन्यथा कोणत्या तर व्हीएलईने खाली दिलेल्या लिंकवर लॉग इन करून चेक करू नये. आपल्याला नवीन पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी ईमेल आला असेल तर व लॉग इन करा. एरर मेसेज काय आहे, लॉग इन फेल्ड, युजर हॅज बीन टेम्पररी डिसेबल्ड, कॉन्टॅक्ट ॲडमिन. न्यू URL लिंक तुमच्या ईमेलमध्येही आलेली असेल आणि DigiPay लाईटची लिंकही तुमच्या ईमेलमध्ये आलेली असेल. जर तुम्हाला ही लिंक आलेली नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये याची लिंक दिलेली आहे आणि याचा ID आणि पासवर्ड जो असणार आहे तो तुमचा जुना जो काही DigiPay लाईट आहे त्याचाच ID आणि पासवर्ड यूज करून तुम्हाला यामध्ये लॉग इन करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.